धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा नाही. जीवनामध्ये कलह आहे, हा कलह मिटवण्यासाठी पौराणिक ज्ञान आहे, दार्शनिक ज्ञान आहे, लाक्षणिक ज्ञान आहे आणि निर्वासनिक ज्ञान आहे. या ज्ञानांचा आमच्या प्रेरणा देणाऱ्या संत सज्जनांनी, प्रचार करणाऱ्यांनी, अनुभवी लोकांनी समाजामध्ये विवेचन करताना, एखाद्या कार्यक्रमामध्ये काही अभंग समजून देताना, एखादा ग्रंथ समजून देताना आपण स्वपरहितांच्या रक्षणाचं भान ठेवलं पाहिजे, विसरता कामा नये. लक्षात घ्या, श्रद्धायुक्त अंतकरणाने तुम्ही इथं कार्यक्रम ऐकासाठी अनंत महाराजांचं कीर्तन ऐकू, श्रद्धा आहे आमच्यावर. मग त्या श्रद्धा असणाऱ्या विश्वासघात करून तुम्हाला फसवू नये, तुम्हाला लुटू नये, हे खबरदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे. अज्ञानी आता लहान आपल्या पोराबाळांचं रक्षण करण्याची जबाबदारी आईवडिलांवर आहे. अज्ञानी आमच्या भाविक लोकांचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. नाहीतर मग नदी के किनारे बगचुगे मिनतो ज्याने हंस आहे, हंस ज्याने के किए सांगतो उसकी मच्छी आहे. आला बगडा नदीच्या काठावर, मासोळीला वाटते साधू महाराज आले दर्शन एक येत आहे, तो टपटप गिळतच आहे. असं काम आमच्या प्रेरकांनी करू नये, प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी करू नये, आमच्या आईवडिलांनी करू नये, गावातल्या पालकांनी करू नये. जबाबदार पूर्ण जीवन जगावं. सुखी होतो खबरदार, दुखी होतो बेखबर, ऐसा हा लौकिक विचार कळतची आहे. म्हणून बोले मुखी वागे देही, त्याची वृत्ती निसंदेही. तुकड्या मने हाची सार. राष्ट्रसंत म्हणतात, भागवतांचा, प्रार्थनेंचा, शिवपुराणांचा, पूजा पाठनांचा, व्रतवैकल्यांचा, उपास तापांचा हा सार आहे. कोणता? तुकड्या मने हाची सार. कोणता? वागे तोची धन्य नर. कोणता नर? संतांनी सांगितलेल्या वचनानुसार आपलं जीवन जगण्याची राहाटी. तुकड्या दास मने जगाचा व्यवहार आणि जगाचा विचार आणि जगाचा व्यवहार आणि ज्ञानाचा विचार एक नव्हे. राष्ट्रसंतात, जगाचा जो व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये आणि ज्ञानाच्या विचारामध्ये अंतर आहे. ज्ञानाचा विचार घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे. म्हणून संत लिहितात, सकळांचे एकची सार, सकळांचे सार एक, सकळांचे सार एक, सकळांचे सार एक, सकळांचे सार कंटक तेच्या गावे, त्या गावे, कंटक तेच्या गावे, त्या गावे, त्या गावे, कंटक तेच्या गावे, सकळांचे सार एक, सकळांचे सार एक, सकळांचे सार एक, कंटक त्या गावे, कंटक त्या गावे, कंटक तेच्या गावे, त्या गावे, कंटक तेच्या गावे, सकळांचे सार एक, सकळांचे सार एक, सकळांचे सार एक. आत्तापर्यंत बोलण्याचा सार काय आहे? सकळांचे सार एक, कंटक ते त्या गावे. जीवाला त्रस्त देणारे विचार, जीवाची हानी करणारे विचार, जीवाला फसवणारे विचार, जीवाला चमत्कार अवडंबरात टाकणारे विचार त्यागले पाहिजे. लक्षात घ्या,
आपल्या जीवननिर्वाहासाठी उचित साधनांचा संग्रह करा, उचित साधनाचा स्वीकार करा. मी नेहमी सांगतो, पोटात काही जाऊ देऊ नये आणि मनामध्ये काही घुसू देऊ नये. पोटात काही जाऊ दिलं तर नाना प्रकारचे आजार होतील, मनामध्ये काही घुसू दिलं नाना प्रकारची बुद्धी भ्रष्ट होईल बाबाजी. म्हणून मनामध्ये जाऊ देताना थोडासा विचार करा, काय जाऊ द्यायचं आणि काय जाऊ नाही द्यायचं विचार. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडची वाणी अथवा सत्य. म्हणून पुराण ऐकताना, कथा कीर्तन ऐकताना, प्रवचन ऐकताना, वाडविडालांचं ऐकताना, प्रत्येक गोष्ट ऐकताना हे सर्वची ऐकावे, परिसारतेची शोधून घ्यावे आणि असारते जाणवणी त्यागावे. या नाव श्रवण मन ना वाचुनी श्रवण ते व्यर्थ, यास्तव परमार्थ वर्म नेणे. आपणाला परमार्थाचं वर्म का कळलं नाही, भागवताचं वर्म का कळलं नाही, पुण्यतिथीचं वर्म का केलं नाही, कळलं नाही. त्याला कारण काय, आपण जे ऐकतो त्याचं मनन केलं. मनना वाचून श्रवण ते व्यर्थ, यास्तव परमार्थ. म्हणून परमार्थाचं वर्म, ग्रंथांचं वर्म, पुण्यतिथीचं वर्म, देवपूजेचं वर्म, व्रतवैकल्य, पूजापाठ, भजना पूजनांचं वर्म जाणून घेण्यासाठी सारासार बुद्धीचा संग्रह केला पाहिजे, संतांच्या वचनांचं आकलन केलं पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे. जीवन सुधरने को कहा, करते हुआ उद्धार है, नहीं तो व्यसन मुक्ति बिना होगान बेड़ा. सारा जीवन जब गंदगी से ही भरा दिख जाएगा, तब आदमी का किस तरह उद्धार होने पावेगा. म्हणून आपण सुशिक्षित जाणत्याने तत्व अभ्यासावी, रूपांतरे व्यवहाराने आणि बिघडली घडी दुरुस्त करावी समाजांची. प्रत्येक क्षण जीवन जगताना आपला सहकार्यांचा, परिश्रमाचा, नैतिक मूल्यांचा, स्वतंत्र, स्वाधीन आणि स्वावलंबतेचा गेला पाहिजे. याची खबरदारी घेऊन जीवन जगा मित्र हो. या जगामध्ये फसवणारे काही लोक आहेत, तारणारे काही लोक आहेत, पोटाशी घेणारे काही लोक आहेत, खड्ड्यात ढकलून देणारे काही लोक आहेत. सारासार विचार आपण जीवन जगलो तरच आपल्या जीवाची उन्नती होईल. नाही तर मित्र हो, या जन्मात नाही 17 जन्म आपण घेऊ. मित्र विचारा वाचूनी काही समाधान ते प्राप्त नाही. जे जे विचारे होते त्यात योजनाबद्धता येते. अविचारे जाता मोह पंते, धोका मागुती पावती. याचा सर्वांग दृष्टीनं, सर्व समावेशक बुद्धीनं विचार करा आणि आपापल्या जीवनाचा एक एक क्षण जपून वागा. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी.